गडचिरोली पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करीत विविध गुन्ह्यांमधील 16 लाख रुपये किमतीच्या 42 दुचाकी जप्त केल्या। यात गडचिरोली जिल्ह्यासह छत्तीसगड राज्यातील गुन्ह्याचा समावेश आहे। या प्रकरणी मुख्य आरोपी विनय प्रकाश कुजूर याच्यासह वनुपदा, राकेश बादले, रामू धुर्वे, संजय लकडा, राजेंद्र चंदा लकडा आणि राजेश सोनकुसरे अशा 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीच्या आधारे पोमके सावरगाव पोलिसांनी आरोपी विनय प्रकाश कुजूर याला अधिक चौकशीसाठी छत्तीसगडच्या राजनांदगाव कारागृहामधून ताब्यात घेतले होते। चौकशी दरम्यान आरोपीस विश्वासात घेऊन विचारपूस केली असता आरोपीने मोटारसायकल चोरीच्या अनेक गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याबाबत कबुली दिली। आरोपीकडे सदर गुन्ह्याबाबत सखोल चौकशी केली असता आरोपी हा आपल्या साथीदाराच्या मदतीने वाहन चोरी करून सदर चोरीच्या वाहनांचे बनावट कागदपत्रे बनवून फसवणुकीने सदर वाहनांची विक्री करत होता, असे तपासात निष्पन्न झाले। सर्व आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना 20 जून पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली।